आणि आता पाहणार आहोत लोकसभेच्या रणसंग्रामासंदर्भातील टॉप 9 बातम्या। गिरीश महाजन, दादा भुसे यांनी मुख्यमंत्री शिंदेंची भेट घेतली। नाशिकच्या जागेवर उमेदवार लवकरात लवकर जाहीर करण्याची मागणी। 2 दिवसांमध्ये उमेदवार जाहीर करण्याचं शिंदे यांचं आश्वासन। नाशिक आणि संभाजीनगरमध्ये समता परिषदेच्या पदाधिकाऱ्यांकडून अर्ज दाखल। नाशिकमधून दिलीप खैरे तर छत्रपती संभाजीनगरमधून मनोज घोडके यांनी उमेदवारी अर्ज भरला। नाशिकची जागा शिंदे गटच लढवणार। औपचारिकता म्हणून उमेदवारीची घोषणा होणं बाकी। लवकरच मुख्यमंत्री अधिकृत घोषणा करतील। हेमंत गोडसे नाशिकमधून लढण्यावर ठाम। पंतप्रधान मोदींना मंगळसूत्रावर बोलण्याचा अधिकार नाही। मोदींनी नोटबंदी केल्यानं अचानक लॉकडाऊन लावल्यानं अनेक महिलांना आपलं मंगळसूत्र मोडावं लागलं होतं। संजय राऊतांचा मोदींवर हल्लाबोल। सांगलीमध्ये ठाकरे गटाचे उमेदवार चंद्रहार पाटील यांच्या प्रचारासाठी विश्वजित कदम सहभागी। सुरुवातीला सांगलीच्या जागेवरून काँग्रेस आणि ठाकरे गटात सुरू होता वाद। 1-2 दिवस थांबा, संदीपान भुमरेंवर बोलतो। इम्तियाज जलील माझे खरे प्रतिस्पर्धी, भुमरे नाहीत। चंद्रकांत खैरे यांची टीका। जलील मागच्या वेळी चुकून निवडून आले, आता मात्र ते निवडून येणार नाहीत, खैरे यांचा दावा। ज्या व्यक्तीकडे 22 जागांवर उमेदवार निश्चितीचा अधिकार होता ती व्यक्ती आता 4 जागांवर समाधान कसं मानतीये? अमोल कोल्हेंची अजित पवार यांच्यावर नाव न घेता टीका। जेवढी दडपशाही कराल तेवढा मराठी माणूस मोडेल पण वाकणार नाही। सदाभाऊ खोत यांच्या ईडीच्या वक्तव्यावर अमोल कोल्हेंचं सडेतोड उत्तर। राज ठाकरे यांनी पाठिंबा दिल्यावर सर्वांच्याच पायाखालची वाळू सरकली आहे। संदीप देशपांडे यांची विरोधकांवर टीका। मनसेच्या सभेमुळे लोक भुंकायला लागली आहेत। देशपांडेंचा विरोधकांवर निशाणा।